Hello friends, welcome back to Win Academy. I am Sangram Patil from Khasdar Yesri Patil Vidya Mandir Junior College Islampur. In last lecture we have started केमिकल प्रॉपर्टीज ऑफ इथर. इथरच्या केमिकल प्रॉपर्टीज नेमक्या काय आहेत याच्याबद्दलचं डिस्कशन आपण लास्ट लेक्चरमध्ये करत होतो, की ज्याच्यामध्ये आपण फर्स्ट केमिकल प्रॉपर्टी इथरच्या बाबतीमध्ये सांगितलेली होती, की जी होती लॅबोरेटरी टेस्ट. इथरच्या बाबतीमध्ये लॅबोरेटरी टेस्ट आपण सांगत असताना असं म्हणालो होतो की व्हेन इथर्स आर ट्रीटेड विथ कोल्ड सल्फ्युरिक ॲसिड, cold concentrated sulfuric acid, then it will form corresponding ऑक्झोनियम सॉल्ट, की ज्याच्यामध्ये आपण असं म्हणालो हा H2SO4 आहे, तो ॲसिड आहे, हा H+ प्रोव्हाइड करायचं काम करतो. इथरमधले ऑक्सिजनचे लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन जे असतील ते H+ला अपस्ट्रॅक्ट करतील अँड इट विल फॉर्म ROR, आणि हा नवीन अटॅच झालेला H, की ज्यामुळं ऑक्सिजनवरती प्लस चार्ज आला, इट इज सेट द ऑक्झोनियम आयन. आणि राहिलेला H2SO4 मधला H+ गेल्यामुळंचा इथं शिल्लक राहिलेला HSO4- हे एकत्र येऊन जे आपल्याला इथं मिळतं त्याला आपण म्हणालो ऑक्झोनियम सॉल्ट. म्हणजे ही एक स्पेसिफिक रिएक्शन आहे कोणाच्या बाबतीमध्ये, इथरच्या बाबतीमध्ये. खरं तर इथर हे फार कमी वेळा केमिकल रिएक्शन दाखवतात. त्यांच्या बाबतीमध्ये आपण असं बघितलं दॅट डज नॉट रिॲक्ट विथ बेसेस, दॅट डज नॉट रिॲक्ट विथ कोल्ड डायल्यूट ॲसिड्स, that does not react with reducing agent, that does not react with oxidizing agent, that does not react with active metals. Therefore इथरच्या बाबतीमध्ये फार कमी रिएक्शन दिसतील. आणि त्याच्यामधली पहिली रिएक्शन आपण बघितली होती लॅबोरेटरी टेस्ट, की ज्याच्यामध्ये इथरला इतर हायड्रोकार्बनपासून डिस्टिंग्विश जर करायचं असेल तर व्हेन इथर इज ट्रीटेड विथ, शब्द लक्षात ठेवायचा आहे, कॉन्सन्ट्रेटेड H2SO4, की जो कोल्ड असला पाहिजे. कोल्ड कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ॲसिडसोबत जर इथरची रिएक्शन झाली तर H2SO4 हा ॲसिड जो आहे तो H+ प्रोव्हाइड करायचं काम करतो. हा H+ ऑक्सिजनचे लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन असतील ते अपस्ट्रॅक्ट करतील अँड इट विल फॉर्म करस्पॉन्डिंग सॉल्ट, की ज्याला आपण ऑक्झोनियम आयन सॉल्ट असं म्हणू शकतो. सो नेक्स्ट रिएक्शन आपण बघितलेली होती, की ज्याच्यामध्ये आपण म्हणालो फॉर्मेशन ऑफ पेरॉक्साईड. इथरच्या बाबतीमध्ये एक एक्झाम्पल मी इथं दाखवतो. आपण एक्झाम्पल घेऊया डायइथिल इथर CH3 CH2O CH2 CH3. व्हॅन इट इज इन अ एक्सेस ऑफ एअर फॉर लॉंग टाईम, म्हणजे ऑक्सिजनसोबत याची रिएक्शन जर झाली तर याच्यातला जो अल्किल ग्रुप आहे तो या रिएक्शनमध्ये पार्टिसिपेट होतो अँड इट विल फॉर्म CH3CH, ऑक्सिजन जे या ऑक्सिजनमधले आहेत, हा हायड्रोजन आणि पुन्हा एकदा ऑक्सिजन CH2 CH3. आणि याच्या बाबतीमध्ये आपण स्टेटमेंट असं केलेलं होतं की व्हेन इथर्स आर इन कॉन्टॅक्ट विथ ऑक्सिजन फॉर लॉंग टर्म इट अंडरगोज रिएक्शन टू फॉर्म करस्पॉन्डिंग पेरॉक्साईड ऑफ इथर. म्हणजे आपल्याला या रिएक्शनमध्ये जो प्रोडक्ट मिळणार आहे तो असणारा पेरॉक्साईड ऑफ इथर. पहिली रिएक्शन आपण सांगितली लॅबोरेटरी टेस्ट, की ज्याच्यामध्ये इथरची रिएक्शन आपण केली कोणासोबत, ॲसिडसोबत H+ सोबत, अँड इट विल फॉर्म करस्पॉन्डिंग ROR H+, की ज्याला आपण ऑक्झोनियम आयन असं म्हणतो. नेक्स्ट रिएक्शन आता आपण सांगतोय फॉर्मेशन ऑफ पेरॉक्साईड. व्हेन इथर अंडरगोज रिएक्शन विथ ऑक्सिजन इट विल फॉर्म करस्पॉन्डिंग पेरॉक्साईड. इथं तुमच्या लक्षात येतं, इथं आपल्याला पेरॉक्साईड मिळालेला लक्षात येतं, इट इज द पेरॉक्साईड ऑफ इथर. नेक्स्ट रिएक्शन आपण बघितलेली होती, की ज्याच्यामध्ये आपण असं म्हणालो रिएक्शन ऑफ इथर विथ डायल्यूट सल्फ्युरिक ॲसिड. लॅबोरेटरी टेस्टमध्ये आपण काय सांगितलेलं होतं, की इथं घेतलेला होता तो कोल्ड कॉन्सन्ट्रेटेड H2SO4, पण या रिएक्शनच्या बाबतीमध्ये आपण मात्र शब्द वापरतो डायल्यूट सल्फ्युरिक ॲसिड. म्हणजे जर आपण इथं रिएक्शन करायला गेलो, आपण एक्झाम्पल घेऊया, जनरल एक्झाम्पल ROR- व्हेन ट्रीटेड विथ डायल्यूट हा शब्द वापरल्यामुळं इथं आपण वॉटर मोलेक्युल घ्यायचा आहे आणि सल्फ्युरिक ॲसिड असल्यामुळे इथं H+ प्रोव्हाइड करायचं काम करतो, किंवा तुम्ही H3O+ आयन इथं लिहू शकता. रिएक्शनच्या बाबतीमध्ये जर इथला बॉन्ड ब्रेक झाला तर हा R- आणि हा OH एकत्र येतील आणि आपल्याला प्रोडक्ट मिळणारा R-OH. हा शिल्लक राहिलेला RO या H सोबत जाईल आणि आपल्याला इथं प्रोडक्ट मिळणार आहे ROH. दॅट्स वाय वी कॅन से हिअर की व्हेन इथर इज ट्रीटेड विथ डायल्यूट सल्फ्युरिक ॲसिड इट विल फॉर्म करस्पॉन्डिंग अल्कोहोल्स. तुम्हाला इथं ROH आणि R-OH अशा प्रकारचे दोन प्रोडक्ट मिळतील. हे तुम्ही सगळ्यांनी लक्षात ठेवायचं आहे, की लॅबोरेटरी टेस्टमध्ये आपण जो H2SO4 वापरलेला होता तो काय होता, तर तो होता कोल्ड आणि कॉन्सन्ट्रेटेड. इथं मात्र आपण या रिएक्शनच्या बाबतीमध्ये जेव्हा H2SO4 वापरणार आहोत तो H2SO4 हा हीट करावा लागणार आहे आणि तो असणार आहे डायल्यूट. इथं कॉन्सन्ट्रेटेड आणि कोल्ड आहे, इथं डायल्यूट आणि त्याला हीट करावं लागतं इथरसोबत, तेव्हाच या पद्धतीनं आपल्याला करस्पॉन्डिंग अल्कोहोल्स मिळतील जेव्हा इथरची रिएक्शन त्याच्यासोबत होणार आहे. नेक्स्ट रिएक्शन आपण इथं सांगत होतो रिएक्शन विथ PCl3, म्हणजे इथरची रिएक्शन PCl3 सोबत झाली तर एक्झाम्पल घेऊया ROR- की ज्याच्यामध्ये आपण PCl3 हा जर रिएक्टंट वापरला
तर मी असं सांगितलं होतं, हा आर एका क्लोरीनसोबत, हा आर डॅश राहिलेला एका क्लोरीनसोबत, आणि इथं आपल्याला मिळणार आहे आर सी एल प्लस आर डॅश सी एल, राहिलेला ऑक्सिजन, राहिलेला फॉस्फरस आणि राहिलेला एक क्लोरीन, साईड प्रोडक्ट मिळणार आहे POCl3. That's why we can say here, when ethers are react with phosphorus trichloride, it will form corresponding alkyl chlorides with formation of side product POCl3. सो नेक्स्ट रिएक्शनकडे आपण जातो की ज्याच्यामध्ये आपण असं बघलेलं होतं की रिएक्शन विथ हॉट कॉन्सन्ट्रेटेड ॲसिड. जर हॉट कॉन्सन्ट्रेटेड ॲसिडसोबत यांची रिएक्शन जर झाली तर आपल्याला काय प्रोडक्ट मिळू शकतो. तर याच्यामध्ये आपण एक एक्झाम्पल बघूया. इथर ROR डॅश हॉट कॉन्सन्ट्रेटेड ॲसिडसाठी एक एक्झाम्पल घेतो, HI किंवा HBr याच्यापैकी एक एक्झाम्पल तुम्ही घेऊ शकता. याच्यामध्ये काय होणार आहे, इथला जर बॉन्ड ब्रेक झाला तर हा RO आणि हा H एकत्र येऊन आपल्याला प्रोडक्ट मिळणार आहे ROH, की ज्याला आपण अल्कोहोल म्हणतो. शिल्लक राहिलेला R डॅश आणि हा I एकत्र येतील आणि आपल्याला साईड प्रोडक्ट मिळणार आहे R डॅश I. जर या रिएक्शनमध्ये फर्दर HI सोबत रिएक्शन जर झाले तर या ROHचा पुन्हा एकदा RI मिळेल. म्हणजे मी असं म्हणू शकतो की व्हेन ethers are treated with hot concentrated acid, it will form corresponding alkyl halides. आपल्याला ह्या रिएक्शनमध्ये अल्किल हालाइड मिळालेलं लक्षात येईल. नेक्स्ट रिएक्शनमध्ये आजच्या लेक्चरला आपण बघणार आहोत की इथरच्या ज्या रिएक्शन असतील त्या इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन कशा पद्धतीच्या असू शकतात, की जर याच्यामध्ये एक म्हणजे आपण इथरच्या बाबतीमध्ये जनरल मोलिक्युलर फॉर्म्युला ROR डॅश सांगत असलो आणि ह्या आरपैकी एक जर ॲरोमॅटिक रिंग असेल किंवा बेन्झिन रिंग असेल लाईक दिस, तर याच्या बाबतीमध्ये कशा इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन होतात हे आपण बघणार आहोत. आता मुळात फिनॉलच्या बाबतीमध्ये जशा केमिकल प्रॉपर्टी होत्या अगदी सेम केमिकल प्रॉपर्टीज तुम्हाला इथरच्या बाबतीमध्ये दिसतील. इथं हे जे पहिलं स्ट्रक्चर, आता हे जो आपला जो इथर जो दाखवलेला आहे त्याच्यामध्ये एका साईडला बेन्झिन रिंग, ऑक्सिजन आणि हा आर आहे. आणि याच्या बाबतीमध्ये आपण असं म्हणतो की ऑक्सिजनवरचे असलेले जे लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन असतील ते डिलोकलाइज होतील आणि त्यामुळं आपल्याला इथं एक ही ऑर्थो पोझिशन, ही पॅरा पोझिशन आणि ऑर्थो पोझिशनला निगेटिव्ह चार्ज डिलोकलाइज झालेला दिसेल, की जेणेकरून आपण एक स्टेटमेंट इथं वापरणार आहे की जेव्हा अशा प्रकारचा अल्किल अरिल इथर असेल तेव्हा त्याच्या बाबतीमध्ये इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन होणार आहे. इलेक्ट्रोफाईल कोणाला म्हणायचं, ज्यांच्यावरती प्लस चार्ज असतो त्याला इलेक्ट्रोफाईल असं म्हणायचं. म्हणजे एका प्लस चार्जला दुसऱ्या प्लस चार्जनं जर सबस्टिट्यूट केलं तर त्या रिएक्शनला आपण इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन म्हणतो. अल्किल अरिल इथरच्या बाबतीमध्ये ही एक पोझिशन की ज्याला आपण ऑर्थो पोझिशन म्हणतो, ही पोझिशन की ज्याला पॅरा पोझिशन म्हणतो आणि ही पोझिशन की ज्याला आपण ऑर्थो पोझिशन म्हणतो. जे इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन होणार आहे त्याच्यामध्ये इथं ऑर्थो पोझिशनचा असलेला H प्लस किंवा पॅरा पोझिशनचा H प्लस किंवा इथं असलेला ऑर्थो पोझिशनचा H प्लस हा सबस्टिट्यूट होणार आहे दुसऱ्या कुठल्या तरी पॉझिटिव्ह चार्जच्या स्पेसिसनं. म्हणून अल्किल अरिल इथरच्या बाबतीमध्ये आपण इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन नेमक्या कशा आहेत याच्याबद्दलचं डिस्कशन आत्ताच्या लेक्चरला करणार आहोत. सो नेक्स्ट पहिली रिएक्शन आपण इथं बघणार आहे की अल्किल अरिल इथरचं एक एक्झाम्पल दिलं आहे ॲनिसोल. ऑक्सिजनच्या एका बाजूला मिथिल ग्रुप आहे आणि एका बाजूला ही फिनिल रिंग आहे, तेव्हा त्याला आपण ॲनिसोल असं म्हणतो. आता ॲनिसोलच्या बाबतीमध्ये जर हॅलोजनेशन झालं इन प्रेझन्स ऑफ ॲसिड, हे बघा ॲसिड असेल किंवा आपण आता हा जो ब्रोमिन आहे त्या ॲसिडच्या प्रेझन्समध्ये हा Br2 आहे, त्याचं अनसिमेट्रिकल ब्रेकिंग होतं आणि इट विल फॉर्म Br प्लस अँड Br मायनस. आणि आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की प्रोडक्ट जो मिळणार आहे तो ही ऑर्थो पोझिशन, पॅरा पोझिशन किंवा ह्या ऑर्थो पोझिशनचा इथं असलेला जो H प्लस असेल किंवा इथं असलेला जो H प्लस असेल किंवा इथं H प्लस असेल तो ह्या Br प्लसकडून सबस्टिट्यूट होत जाणार आहे. आणि त्यामुळं आपण जर ही रिएक्शन बॅलन्स करायचा प्रयत्न केला इथं आपण असं घेऊया 2Br2 जर घेतले तर देर इज फॉर्मेशन ऑफ 2Br प्लस. आणि ह्याच्या दोन जर मोलेक्युल घेतले तर इथं ऑर्थो पोझिशनचा H प्लस आणि हा पॅरा पोझिशनचा H प्लस आहे तो जर आपण सबस्टिट्यूट केला, जर आपण इथला H प्लस सबस्टिट्यूट केला तर आपल्याला ह्या पद्धतीचा प्रोडक्ट मिळेल आणि जर हा H प्लस सबस्टिट्यूट केला Br प्लसनं तर आपल्याला या पद्धतीचा प्रोडक्ट मिळेल. स्टेरिक क्राउडिंगमुळे हा असणार आहे 90% म्हणजे मेजर प्रोडक्ट आणि हा असणार आहे मायनर प्रोडक्ट. पुन्हा एकदा मी रिपीट करतो, ॲनिसोल अरिल अल्किल इथरचं एक्झाम्पल आहे. रिएक्शन होणार इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन, ऑर्थो पोझिशनचा H प्लस, पॅरा पोझिशनचा H प्लस किंवा इथल्या ऑर्थो पोझिशनचा H प्लस हा सबस्टिट्यूट होणार आहे. Br2 CH3COच्या प्रेझेन्सीमध्ये डिसोसिएशन होणार आहे Br प्लस आणि Br मायनस म्हणून. हा Br प्लस असेल तो इथं जाणार आहे किंवा इथं जाणार आहे. जर ऑर्थो पोझिशनला गेला तर ऑर्थो ब्रोमो ॲनिसोल आणि पॅरा पोझिशनला जर गेला तर पॅरा ब्रोमो ॲनिसोल मिळणार आहे. स्टेरिक क्राउडिंग कमी असल्यामुळं हा असणार आहे 90% जो मेजर प्रोडक्ट आणि हा असणार आहे आपला मायनर प्रोडक्ट. सो सोपी रिएक्शन आहे. आपण म्हणतो वेन अरिल अल्किल ether undergoes halogenation like bromination, it will form para-bromoanisole or ortho-bromoanisole. para-bromo असेल तो 90% मिळेल
आणि ऑर्थोब्रोमो एनिसोल असेल तो आपल्याला 10% इथं मिळालेला लक्षात येतं. सो पुढे जातो आपण. महत्त्वाची रिएक्शन आहे की ज्याला फ्रिडल क्राफ्ट्स रिएक्शन म्हणून ओळखलं जातं. ॲक्च्युली त्याच्यामध्ये 2 प्रकार पडतात. एक असणार आहे फ्रिडल क्राफ्ट अल्कायलेशन आणि दुसरा टाईप असणार आहे फ्रिडल क्राफ्ट असायलेशन. आता जो अल्कायलेशनचा प्रकार आहे त्याच्यामध्ये अल्किल ग्रुप इंट्रोड्यूस होणार आहे आणि असायलेशनच्या बाबतीमध्ये RC डबल बॉन्ड O हा ग्रुप इंट्रोड्यूस होणार आहे. कुठं तर ऑर्थो आणि पॅरापोजिशनला. आपण रिएक्शन कोणाच्या बघतोय? अल्किल अरिल इथरच्या रिएक्शन बघतोय. ही ऑर्थोपोजिशन पॅरापोजिशन किंवा ही ऑर्थोपोजिशनला आपल्याला प्रोडक्ट मिळणार आहे. पॉझिटिव्ह चार्जच्या स्पेसिसला दुसऱ्या पॉझिटिव्ह चार्जच्या स्पेसिसनं जर सबस्टिट्यूट केलं तर त्याला आपण इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन म्हणतो. महत्त्वाची रिएक्शन आहे फ्रिडल क्राफ्ट्स रिएक्शन की ज्याच्यामध्ये 2 प्रकार पडतात. एक असणार आहे अल्कायलेशन आणि एक असणार आहे असायलेशन. अल्कायलेशनसाठी आपण अल्किल हॅलाइडसोबत रिएक्शन करणार आहे. असायलेशनसाठी असिल क्लोराईडसोबत रिएक्शन करणार आहे. आणि महत्त्वाचं आहे इन प्रेझन्स ऑफ अनहायड्रस AlCl3 की ज्याला लेविस ॲसिड असं म्हटलं जातं. म्हणजे बघा जर आपण एक्झाम्पल असं घेतलं CH3Cl आणि हा जो AlCl3 आहे अनहायड्रस, मी इथं लिहिला अनहायड्रस AlCl3, तर याचं डिसोसिएशन हे अनसिमेट्रिकल होतं. हा बॉन्ड ब्रेक होतो आणि इट विल फॉर्म CH3+ अँड Cl-. किंवा जर आपण एक एक्झाम्पल घेऊया असिल क्लोराईडचं CH3C डबल बॉन्ड OCl अनहायड्रस AlCl3च्या प्रेझेन्सीमध्ये हा अनसिमेट्रिकल ब्रेक होतो आणि इट विल फॉर्म CH3C डबल बॉन्ड O प्लस अँड Cl-. आणि हा जो प्लस आहे किंवा हा जो प्लस आहे जेव्हा दुसरीकडं इंट्रोड्यूस होणार आहे तेव्हा त्याला आपण अल्कायलेशन तरी म्हणू शकता किंवा असिल ग्रुप इंट्रोड्यूस झाल्यानंतर त्याला असायलेशन असं म्हणू शकता. सो पहिली रिएक्शन तुम्हाला इथं स्क्रीनवरती दिसते. ॲनिसोल पुन्हा एकदा घेतला. आपण अल्किल अरिल इथरच्या रिएक्शन बघतोय. हा अल्किल हा अरिल मध्ये ऑक्सिजन आहे. दॅट्स व्हॉट इज द अल्किल अरिल इथर. व्हेन ॲनिसोल इज ट्रीटेड विथ मिथिल क्लोराईड इन प्रेझन्स ऑफ अनहायड्रस AlCl3. आता रिएक्शन बॅलन्स करण्यासाठी हे 2 मोलिक्युल घ्या, हे 2 मोलिक्युल घ्या आणि हा जो CH3Cl आहे आत्ताच मी तुम्हाला बोललो की अनहायड्रस AlCl3च्या प्रेझेन्सीमध्ये याचं बॉन्ड डिसोसिएशन होतं आहे, अनसिमेट्रिक होतं आहे. इट विल फॉर्म CH3+ अँड Cl-. CH3Cl2 घेतल्यामुळं 2 CH3+ तयार होतील, 2 Cl- तयार होतील. ॲनिसोलचे पण आपण 2 मोलिक्युल घेतलेले आहेत. आता हा जो CH3+ आहे इथं बघा ही ऑर्थो पोझिशन, ही पॅरा पोझिशन आणि ही ऑर्थो पोझिशन. इथला किंवा इथला H+ सबस्टिट्यूट होणार आहे. जर इथला H+ सबस्टिट्यूट केला कुणाकडून तर CH3 ग्रुपकडून तर आपल्याला मिळणार आहे 4-मिथॉक्सिटाउलिन हा मेजर प्रोडक्ट. आणि जर इथला H+ सबस्टिट्यूट केला CH3+नं तर आपल्याला मिळणार आहे 2-मिथॉक्सिटाउलिन की जो मायनर प्रोडक्ट असणार आहे. म्हणून हे सगळ्यांनी लक्षात ठेवायचं आहे की आपण बघतोय फ्रिडल क्राफ्ट्स अल्कायलेशनची रिएक्शन. अल्कायलेशन म्हणजे हा अल्किल ग्रुप इंट्रोड्यूस होणार आहे कुणाच्या प्रेझेन्सीमध्ये? अनहायड्रस AlCl3च्या प्रेझेन्सीमध्ये. रिएक्शन कुठं होणार आहे? ऑर्थोपोजिशनला, पॅरापोजिशनला किंवा ऑर्थोपोजिशनला. कारण ह्या सगळ्या रिएक्शन आहेत त्या इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन आहेत. पॉझिटिव्ह चार्जला दुसऱ्या पॉझिटिव्ह चार्ज स्पेसिसनं आपण सबस्टिट्यूट करणार आहे. म्हणून इथला H+ किंवा इथला H+ सबस्टिट्यूट होणार आहे. इथला जर H+ सबस्टिट्यूट झाला तर आपल्याला मिळाला 4-मिथॉक्सिटाउलिन. म्हणजे हा जो असणार आहे तो टाउलिन. म्हणजे जेव्हा बेन्झिन रिंगला मिथिल ग्रुप असतो तेव्हा त्याला टाउलिन असं म्हणतात. आणि हा OCH3 आहे की जो मिथॉक्सी ग्रुप आहे. म्हणून नॉमेनक्लेचरमध्ये 4-मिथॉक्सिटाउलिन अशा पद्धतीचं नॉमेनक्लेचर याचं दिलेलं आहे. आणि रिॲक्शन झाली एकतरी पॅरापोजिशनला किंवा ऑर्थोपोजिशनला इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन. हा असणार ऑब्व्हियसली मेजर प्रोडक्ट स्टेरिक क्राउडिंग. म्हणजे ह्याच्यापासून याचं डिस्टन्स जास्त आहे. हे एकमेकांच्या जवळ असल्यामुळे इथं गर्दी जास्त होते, क्राउडिंग वाढतं. दॅट्स वाय इट इज अ मायनर प्रोडक्ट. सो नेक्स्ट रिएक्शन फ्रिडल क्राफ्ट्स असायलेशनची. मी आत्ताच तुम्हाला बोललो की ॲनिसोल घेतला CH3COCl म्हणजे CH3C डबल बॉन्ड OCl अनहायड्रस AlCl3च्या प्रेझेन्सीमध्ये याचं बॉन्ड ब्रेकिंग होतं आहे CH3C डबल बॉन्ड O+ आणि हा Cl-. मी आत्ताच सांगितलं ऑर्थोपोजिशनचा H+, पॅरापोजिशनचा H+ किंवा या ऑर्थोपोजिशनचा H+ सबस्टिट्यूट करायचा कुणी तर दुसऱ्या पॉझिटिव्ह चार्ज स्पेसिसना जो आपला इथं असिल ग्रुप आहे. आणि त्यामुळं या रिएक्शनमध्ये इथला जर H+ सबस्टिट्यूट झाला COCH3नं म्हणजे ह्या COCH3नं तर आपल्याला मिळाला 4-मिथॉक्सी ॲसिटोफिनोन हा मेजर प्रोडक्ट. आणि जर ह्या ऑर्थोपोजिशनचा H+ सबस्टिट्यूट झाला COCH3नं म्हणजे यानं तर आपल्याला मिळाला 2-मिथॉक्सी ॲसिटोफिनोन हा मायनर प्रोडक्ट. स्टेरिक क्राउडिंग इथं जास्त होत असल्यामुळं. मी पुन्हा एकदा रिपीट करतोय. आपण रिॲक्शन बघतोय अल्किल अरिल इथरच्या एक्झाम्पल घेतलं ॲनिसोल. इट अंडरगोज फ्रिडल क्राफ्ट्स असायलेशन. इथं शब्द वापरतोय मी असायलेशनमध्ये कोणता ग्रुप इंट्रोड्यूस होणार आहे? CH3C डबल बॉन्ड O म्हणजे हा CH3C डबल बॉन्ड O किंवा हा CH3C डबल बॉन्ड O हा ग्रुप इंट्रोड्यूस होणार आहे. त्यासाठी आपण असिलिक क्लोराईड हा स्टार्टिंग मटेरियल घेतला. अनहायड्रस AlCl3च्या प्रेझेन्सीमध्ये आपण रिएक्शन जर केली तर हा CH3CO ग्रुप आहे तो एक पॅरापोजिशनला किंवा ऑर्थोपोजिशनला इंट्रोड्यूस होणार आहे.
हा असणार आहे मेजर प्रोडक्ट स्टेरिक क्राउडिंग कमी असल्यामुळं आणि हा असणार आहे मायनर प्रोडक्ट स्टेरिक क्राउडिंग इथं जास्त असल्यामुळं. आपण नेक्स्ट रिएक्शनकडे जातो. लास्ट रिएक्शन या चॅप्टरमधली सांगितलं जातं व्हन अल्किल आरिल इथर अंडरगोज नायट्रेशन रिएक्शन. नायट्रेशन आपण नायट्रेशनसाठी नायट्रिक ॲसिड वापरणार आहे. नायट्रिक ॲसिड मी या पद्धतीने लिहितो. खरं तर ॲक्च्युली आपण नायट्रिक ॲसिड HNO3 असं लिहितो. HNO3 तुमच्या लक्षात येईल. लिहिताना फक्त मी OH आणि NO2 असलेला आहे. हा NO2 आहे तो प्लस असणार आहे आणि हा OH असणार आहे तो मायनस असणार आहे. ऑब्वियसली रिएक्शन ऑर्थो किंवा पॅरा पोझिशनला होणार आहे. इथला H+ जर सबस्टिट्यूट केला तर NO2 ग्रुपकडून NO2 प्लस कडून तर मिळणार आहे 2 नायट्रो ॲनिसोल आणि जर पॅरा पोझिशनचा H+ सबस्टिट्यूट केला तर आपल्याला मिळणार आहे 4 नायट्रो ॲनिसोल की जो मेजर प्रोडक्ट असणार आहे. रिएक्शन रिपीट करतो आहे. व्हेन ॲनिसोल रिॲक्ट्स विथ कॉन्सन्ट्रेटेड नायट्रिक ॲसिड इन प्रेझन्स ऑफ कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ॲसिड की ज्याला आपण नायट्रेटिंग मिक्सचर. फिनॉलच्या बाबतीमध्ये आपण सेम रिॲक्शन बघितलेल्या होत्या. इथं बघा कॉन्सन्ट्रेटेड नायट्रिक ॲसिड आणि कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ॲसिडच्या प्रेझन्समध्ये ॲनिसोलची रिॲक्शन झाली तर इथं पॅरा पोझिशनचा H+ जाऊन त्याच्याऐवजी NO2 ग्रुप येणार आहे आणि आपल्याला प्रोडक्ट मिळणार आहे 4 नायट्रो ॲनिसोल. जर ऑर्थो पोझिशनचा H+ जाऊन त्याच्याऐवजी जर NO2+ ग्रुप जर आला तर आपल्याला प्रोडक्ट मिळणार आहे 2 नायट्रो ॲनिसोल की जो असणार आहे मायनर प्रोडक्ट. सो ह्या सगळ्या केमिकल रिएक्शन झाल्यानंतर लास्ट पार्टकडे आपण जातो की ज्याच्यामध्ये आपण बघणार आहे युजेस ऑफ अल्कोहोल्स फिनॉल्स अँड इथर्स की ज्याच्यामध्ये फर्स्ट रिएक्शन आपण सांगतो. फर्स्ट पॉईंट आपण इथं डिस्कस करतो आहे युजेस ऑफ अल्कोहोल्स. मिथिल अल्कोहोल इज युज्ड ॲज अ सॉल्व्हंट फॉर पेंट्स अँड व्हार्निशेस. म्हणजे मिथिल अल्कोहोल की ज्याचा फॉर्म्युला आपण CH3OH असं सांगतो की जो बऱ्याच ठिकाणी सॉल्व्हंट म्हणून वापरलेला आपल्या लक्षात येतं. नेक्स्ट इथं यूज दिला इथिल अल्कोहोल इज यूज्ड ॲज अ अँटीफ्रीज एजंट इन ऑटोमोबाईल रॅडिएटर्स. गाड्यांच्यामध्ये जे रॅडिएटर्स असतात त्यांच्यामध्ये अँटीफ्रीज म्हणजे जे फ्रीजिंग होऊ नये म्हणून जे वापरलं जातं ते अँटीफ्रीज म्हणून कोणाचा वापर केला आहे इथिल अल्कोहोल. इट इज ऑल्सो युज्ड ॲज अ सॉल्वंट. जसा हा मिथिल अल्कोहोल हा चांगला सॉल्वंट आहे त्याच पद्धतीने इथिल अल्कोहोल इज ऑल्सो सेट द गुड सॉल्वंट. नेक्स्ट आपण बघतोय की युजेस ऑफ इथरच्या बाबतीमध्ये अर्लियर डाय इथिल इथर वॉज युज्ड ॲज अ जनरल ॲनास्थेटिक इन सर्जिकल ऑपरेशन. म्हणजे गुंगी आणण्यासाठी किंवा ॲनास्थेटिक म्हणून कोणाचा वापर केला जायचा तर पूर्वीच्या काळामध्ये डायइथिल इथरचा वापर केला जायचा. नेक्स्ट डायइथिल इथर युज्ड ॲज अ सॉल्वंट फॉर ग्रिग्नार्ड रिएजंट फॅट्स वॅक्सेस ऑइल्स एटसेट्रा. आपण खरं तर हॅलोजन डेरिव्हेटिव्ज ऑफ अल्केनमध्ये ग्रिग्नार्ड रिएजंटची प्रिपरेशन मेथड बघितलेली आहे की ज्याच्यामध्ये आपण असा शब्द वापरला होता इन प्रेझेन्स ऑफ ड्राय इथर. इथरच्या प्रेझेन्समध्येच ग्रिग्नार्ड रिएजंट तयार होतो किंवा फॅट्स वॅक्सेस ऑइल्स असतील त्याच्यामध्ये पण एक सॉल्वंट म्हणून या डायइथिल इथरचा वापर करतो. ॲक्च्युली डायइथिल इथर हा कमी रिॲक्टिव्हिटी दाखवतो हे आपण मागाशी बघितलेलं आहे. याचा केमिकल रिएक्शन फारशा होत नाही आहेत आणि त्यामुळे इथरचा बऱ्याच ठिकाणी सॉल्वंट म्हणून वापर केलेला लक्षात येतं. लास्ट आपल्याला दिला युजेस ऑफ फिनॉल. फिनॉल युज्ड इन प्रिपरेशन ऑफ फिनॉल फॉर्म्युलेड रेझिन फॉर एक्झाम्पल बॅकेलाइट. पॉलिमरचा हा एक प्रकार आहे की बॅकेलाइट की ज्याच्यामध्ये फॉर्माल्डेड फिनॉल फॉर्माल्डेडचा वापर करून आपण बॅकेलाइट बनवू शकतो की जे एक प्लास्टिकचा एक प्रकार पॉलिमरमध्ये आपण हा पॉईंट शिकणार आहोत. नेक्स्ट यूज दिला फिनॉल आर युज्ड ॲज अ अँटीसेप्टिक इन कॉमन प्रोडक्ट लाईक एअर फ्रेशनर्स, डिओड्रंट्स, माउथवॉश, कॅलामाइन लोशन्स, फ्लोअर क्लिनर्स एटसेट्रा. म्हणजे फिनॉलचा वापर आहे तो बऱ्याच ठिकाणी अँटीसेप्टिक म्हणून पण झालेला लक्षात येतं. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण अल्कोहोल फिनॉल इथरच्या बाबतीमध्ये जे ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन असेल ते तुम्हाला क्वेश्चन बँक प्रोव्हाइड केली जाईल आणि त्या प्रत्येक क्वेश्चनचा आन्सर तेच का याच्याबद्दलचं पुढचं आपलं व्हिडिओ लेक्चर असेल. तोपर्यंत हा सगळा चॅप्टर आहे तो तुमचा कवर झाला पाहिजे. ह्या सगळ्या चॅप्टरच्या बाबतीमध्ये आपण थ्रू NCERT केलेलो आहोत. टेक्स्टबुकचा आपण जास्तीत जास्त इथं वापर केलेला आहे. त्यामुळे अगदी दोन्ही बुक आहेत ते कवर करण्याचा प्रयत्न याच्यातूनचा झालेला आहे. क्वेश्चन बघत असताना त्याच्यामध्ये आणखीन एक्स्ट्रा पॉईंट येऊ शकतात त्याच्याबद्दलचं डिस्कशन आपण क्वेश्चन बँकचं जेव्हा आपण व्हिडिओ लेक्चर बनवणार आहोत त्याच्यावेळी करणार आहोत. सो थँक्यू.